अहो यांच्यावरच आहे सगळं. नटवायचं असेल तर यांच्यावर आहे, मला चढवायचं असेल तर यांच्यावरच आहे, आणि मला घसरवायचं असेल यांच्यावरच. हे महामेरू हे 2 नवर आहेत मला आज. नवरदेव 2 आहेत. आणि योग नवरा पहा ना कसा आहे. जरा पेटीला आवाज दे बेटा, खूप चांगले वाजवणार आहेत. खेड्यापाड्यात कीर्तन केलं एवढा सारा संगम नाही मिळत. पेटीवाला असते ते आपण कोणत्या राग म्हणत एकच वाजवतो बाहेर, ते आपलं एकच वाजवतं. बोललं का ते म्हणतात त्याला बोललं का तो चेअरमन आहे, बसा बोलत. हा ना, वा, मोठ्या घरी आल्यावर सोय चांगलीच झाली पाहिजे ना माझी. नाचा आहे चिकार, पण काय करावं, नाचवत नाही ना जास्त वेळ. रातभर जागून आलोय डायबिटीस असल्यामुळं. हा डायबिटीस म्हणजे मोठा प्रधानमंत्रीच आहे बाबा, त्याच्या नाचानेच नाचावं लागतं. बघा माझ्या भगिनींनो, एकतर वारकरी संप्रदाय हा सर्वांना घेऊन जाणार आहे, किंवा असं म्हणूया आपण, दलितांना, पददलितांना, चांडाळांना, स्त्रियांना, शूद्रांना, छोट्यांना, मोठ्यांना, रंकाला, रावाला एका वेळेला सन्मानित करून आनंदी जीवन जगायला शिकवणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. टाळे वाजवा म्हणजे झोप नाही यायची. वाजवा बरं एकदा परत. ए दादा तू इकडे ये रे, तू इथं बस, मी तिथं बस, इथं 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 बस, तू बस, मला आवडलाय तू, ये ये ये. मला कोणी पण नाही आवडत हो. निर्मळ मनाची माणसं, प्रसन्न चेहरा, बॉडी लँग्वेज द गुड, चॉकलेट बॉय, मोठा चॉकलेट बॉय. असा हिरा प्रत्येक बाईच्या पोटी जन्माला आला पाहिजे. सुसंस्कृत, श्रीमंत, तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती या चारही गोष्टी एकत्र येऊन ज्याच्याकडून घाण गलिच्छ कामं होत नाहीत तो माळकरी नसला तरी वारकरी असतो. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळमाळ आसोन हो, त्याच्या गळमाळ आसोन हो, त्याच्या गळमाळ आसोन हो, त्याच्या गळमाळ आसोन हो, त्याच्या गळमाळ अंतरी निर्मळ, अंतरी निर्मळ, अंतरी निर्मळ, अंतरी निर्मळ. काय म्हणाला मी ऐकलं नाही बाई. काय ग ताई म्हटली तू? अंतरी निर्मळ. आणि सासूबाईचं मुस्काड फोड. जमल का? जशा भजनामध्ये आम्ही वागतो, कीर्तनामध्ये जशा वागतो,
तशाच आम्ही घरी गेल्यावर एवढ्या चांगल्या प्रतीच्या वागलो पाहिजेत, तर महाळुंगेच नव्हे तर जगामध्ये शांतीचा मार्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सांगण्यासाठी जे आहे त्याला कीर्तन असे म्हणतात. कीर्तन म्हणजे उपदेश नाही. भगवंताच्या भजनाबरोबर संतांनी लिहिलेले अभंग गायचे, वाजवायचे, म्हणायचे, त्याच्याबरोबरीने नाचायचं आणि ते हृदयात ठसवायचे. आणि घरी गेल्यावर त्याचं प्रॅक्टिकल केलं जातं तेव्हा त्याला कीर्तन असं म्हणतात. बायांना वाजू द्या, फक्त बायांना. हे तुमच्यावर अवलंबून आहे बरं का. कीर्तन हे बाळा वाजव नका रे, का रुसला रे लगेच. थोडं मला मदत कर, बाकीचं काय मी तुला बोललोय का, तुझं माझं काय भांडण झालंय का. फक्त मला मदत कर. लोणचं कमी खातात आहे ना, भात जास्त खातात. तुम्ही म्हणजे लोणचं आहे, 2 लोणच्याचे डबे. हा मिरचीचा डबा आहे, हा साखरेचा डबा आहे. चांगलं वाजवतात पण महाराज. पोरे रे आज फळ आमुची, ये इकडे बाळा, इकडे इथे ये ना, याच्यावर आसनावर ये. पोरे रे आज फळ आमुची, संगती झाली या कृष्णाची, मिळणी मिळाली तयाची, संसाराची शुद्धी नाही. म्हणून आज काल्याचं कीर्तन आहे. मग ते कधीही करा, कोणत्या उत्सवात करा. वारकरी संप्रदायाच्या विद्यमानं केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होते. का बरं असल? तर काला म्हणजे एकता, काला म्हणजे ऐक्य. तुम्ही काला शब्द ऐकला का? पहिले आपण भात लावायला जायच्या तवा, आता सगळ्या मोठ्या मोठ्या घरांनी जाऊन बसल्यात. आता काला तुम्हाला माहिती आहे, काजू बदाम पिस्ते अक्रोड वगैरे. आमच्या लहानपणी काला विचारा यांना, आबा कुठे आबा, काला कसा होता आमचा? वर्ग रडायला लागलं का नाकात शांबडाच्या नाळ्या, अरे का बोंबला तो, भात लावायला जायचा आहे मला. मग त्या रडणाऱ्या पोराला आई भाकर चुरायची आणि त्यात काय टाकायची, गुळ. त्याची 2 मुटकी बनवून द्यायची, मुटकी. ते पोर दोन्ही तोंडाला असं धरायचं, शिंबूड पार त्या मुटक्यात. आई खराटला गाते, मुडद्या मेनाही खराट केलं, तुझ्या शांबडानं केलं. म्हणजे गुळ आणि भाकर, त्याच्यावर तूप किंवा तेल, या बऱ्याच पदार्थांच्या मिश्रणाला काय म्हणतात? काला म्हणतात. पूर्वी तुमच्याकडे जुन्या लोकांना माहीत असेल, इरवाडाची जमीन असायची बघा. इरवाड माहिती तुम्हाला? इरवाड तुम्हाला माहिती नाही? अरे जिरायती शेतीमध्ये नाही का मठ उळगे एकत्र पेरायचे. जिरायती शेतीमध्ये मठ उळगे पेरायचे एकत्र बी करून, आणि ते उरून आलं का त्याच्या तिखट भाकरी करायच्या, सगळं दळून भाजून. तर मठ उळगे या सर्वांचं मिश्रण म्हणजे काला. आणखी कोण मला व्याख्या सांगेल बरं काल्याची? दादा सांग रे तू काल्याची व्याख्या. ते जाऊ दे रे, ते बुवांनी उभं केलंय,
ते काय मडकं फुटलं का झालं. शब्दाच्या गर्भात अर्थ असतो. तुम्ही सांगा काला नाही मिक्सिंग. मिश्रण पण कोणतं मिश्रण? 2 दारू एकत्र नव्हे. चिकन आणि बकरी एकत्र शिजवल्यात ते मिश्रणाला काला म्हणत नाहीत. 2 अस्सल दर्जेदार गरजेच्या, समाजाच्या गरजेच्या, कुटुंबाच्या गरजेच्या 2 दर्जेदार व्यक्तींचा सुरेख संगम म्हणजे काला. उदाहरणं सांगू साधं. ज्या घरामध्ये सासू आणि सुना एकमेकीला बांधल्यात, फेविकॉल सारख्या चिकटल्यात, सासूला सुनेशिवाय करमत नाही, सुनेला सासूशिवाय बोला ग बहिणींनो करमत, असं जे घर आहे ना ते घर म्हणजे पंढरपूरच आहे. तोच खरा काला आहे. नाही तर इथं भजनाला पुढं आणि घरा गेल्यावर भांडणाला पुढं. तू तुझं मेलीचं वाटोळं झालं, तुझं कुठून माया नशिबात आली. सुन म्हणते अशी झिपरी थेरडी सासू मला मिळाली, वाटोळं झालं माया जन्माचं. आणि हरिपडाला दोन्ही पुढं असतात. ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे, सर्वा घटी राम देहा देही एक. काय सर्वा घटी राम देहा म्हणजे सुनेत पण राम, सासूतही राम. पावल्या खेळू 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 नाचल्या, इकडं सासून इकडं सून. सर्वा घटी राम देहा देही एक, सर्वा घटी राम देहा देही एक. का बीजची झाले तरू भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. काय ओव्यात ज्ञानोबरायांच्या एकात्मभावाच्या. ज्ञानोबरायांना देव नव्हता दाखवायचा. ज्ञानेश्वर माऊलींना देवळं बांधायची असते ना लोकांच्या वर्गण्या काढून, तर अब्जो रुपये माऊलींनी कमवले असते. त्यांच्या ज्ञानेश्वरीचं नुसतं प्रकाशन झालं असतं ना त्यावेळेला, तर करोडो रुपये नव्हे अब्जो रुपये माझ्या माऊलींना भेटले असते. पण माऊलींनी पहिलंच मंदिर बांधलं. हेट दी सीन बट नॉट दी सीनर. पाप्यांचा द्वेष करण्यापेक्षा पाप्यांच्या दुर्बुद्धीचा द्वेष करून त्यांची मूर्ख लोकांची दुर्बुद्धी नष्ट करण्याचा प्रयत्न करणारं, भिंती नसलेलं विश्वा एवढं मंदिर ज्याने बांधलं त्याला दगडविटाच्या मातीच्या मंदिरांची गरज नाही, असं वरकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो. काय बरोबर आहे? ये विश्वची माझे घर, ये विश्वची माझे घर, ये विश्वची माझे घर, ये विश्वची माझे घर, हे विश्वची माझे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर. काय म्हटलं? सगळे बोला ना बाबा. विश्वची माझे घर. तुम्हाला मराठी येते का? नक्की म्हणा बरं मग. वा, विश्व म्हणजे काय माळुंग आहे काय? जग क्षितिजाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जग माझं घर आहे. मग त्या जगात राहणारे सगळ्या धर्मा जातीचे लोक कोण आहेत आपले? घरातली भावंड आहेत. मग हिंदू कोण आहे आपले? बोला. भाऊ.
गाई कोण आहे आपल्या? अंश आहे. मग म्हशी कोण आहे आपल्या? डुकरं कोण आहे? मुंग्या कोण आहे? मुंगी आणि राव आम्हा सारकाची व्हाव, आम्हा सारकाची व्हाव, आम्हा सारकाची व्हाव. मुंगी आणि राव आम्हा सारकाची व्हाव, आम्हा सारकाची व्हाव, मुंगी आणि राव आम्हा सारकाची. मग जर मुंगी आणि राजा जर आम्हाला सारखा वाटतो असं तुकोबराय म्हणतात, तर मग ननंद कोण वाटायला पाहिजे आपल्याला? हे बायानं कोण वाटली पाहिजे? वाटती का ननंद? खरं सांगा. ननंद पाहुणी आली ग, ननंद पाहुणी आली. हो ताई, तुम्ही म्हणाल्या नाही तुम्हाला ननंद नाही का? आहे मैत्री आहे का दोघींची? नक्की. मग टाळे वाजवा त्या पोरीसाठी एक. किती बायांना नंद आहे वर हात करा. आणि किती जणांनी कोर्टात भांडणं लावल्यात त्यांनी वर हात करा. अरे करोडो रुपये तुम्हाला मिळाले भावजयांनो. एखाद्या एकराचं पैसे दिलेत भाव नंदला, तर कशाला कोर्टात झालं बॉम्बलत? कुठं निघाली का? काय नाही, आता कीर्तन झालं का केशीला जायचं. कायच केस वैंसनी लावली ना आमच्यावर. ननंद पाहुणी आली ग, ननंद पाहुणी आली. बसा का म्हणाना बाई, बसा का म्हणाना. बसा का म्हणाना बाई, बसा का म्हणाना. ननंद पाहुणी आली हो, ननंद पाहुणी आली हो, ननंद पाहुणी आली. बसा का म्हणाना, बसा का म्हणाना बाय बाय, बसा का म्हणाना. पडला असल तिथं फाटक पोतन घेऊन क बसाना. पडला असल तिथं फाटक पोतन घेऊन का बसाना. जेवा का म्हणाना. तुम्ही समकालामध्ये घ्या ना, जणू काय तुम्हीच म्हणताय असं. मग तुमच्या मागे म्हणतील वाजवलं. हा जेवा का म्हणाना. पडला असेल तिथं शिळ कुटकन घेऊन का खाईना. काय पडलं असेल तिथं शिळ कुटक आणि तिच्या बापाच्या घरात राहता नाही ग. हा लाज नाही वाटत? असं मी नाही बोलत ना, तुकोबराय बोलतात, एकनाथ महाराज बोलतात. तुका म्हणे आईशाबाया कुळासहित. नको बाबा, मला इथून जायचंय थोड्या वेळाने, एवढ्या हाणतील. वा, संप्रदायाची माणसं किती देखणी असतात नाही का? पान हे पोरांनो, हे
पण बाबा हे ससा ससाच आहे का नाही बघ. वारकरी संप्रदायाच्या महिला पहा, वारकरी संप्रदायातले पुरुष पहा, मुलं पहा, कसे सुंदर आणि देखणे नुसते वाघ आहेत, पण चंद्र आहेत, सूर्य आहेत, पण सूर्यासारखे प्रखर नाही तर चंद्रासारखे शीतल आहेत. तेच समाजाची उंची वाढवू शकतात. त्यामुळे आहेच नॉन मॅट्रिक मुलगा माझा नॉन मॅट्रिक कुठं आहे तो, काय तिकडं उभा आहे छाताड एवढं असा चालतो, एवढे दंड, आणि लोकांच्या पोरींना चॅटिंग करतो. बघ माझी बॉडी तुला आवडली का? अरे मूठ द्या. शिवाजी महाराजांची बॉडी बनवली मावसाहेब जिजाऊंनी, त्यांनी लोकांच्या पोरीनं नाही विचारलं. अरे मुसलमानाची पोरगी जरी आली तर तिला सांगितलं बहीणजी अरे तू माझ्या आईसारखी सुंदर आहेस आणि म्हणून तू माझी सख्खी बहीण आहेस. मुसलमानाच्या पोरीला बहीण मानणारा हिंदू राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपण म्हणतो मुसलमानांना आमचे शत्रू आहेत, मुसलमानांना मारायचंय. अरे मुसलमानांना मारायचं असेल तर पहिलं कबीर महाराजांना मारा. लतीफ मुसलमान होते त्यांना मारा. दादू पिंजारी मुसलमान होते त्यांना मारा. त्यांचं तर रोज काकड्यात नाव घेतो आम्ही, का नाही घेत? कानो पात्रा खोदू सुरात म्हणा ना सगळे का, पुढचं म्हणायचं कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, पिंजारी तो दादू, भजनी अभेदू. अभेद कळला का? अभेद म्हणजे काला. जीवशिवाचं ऐक्यन ते लय तत्वज्ञान वेदांताची भाषा, ती लय लबाड भाषा आहे ती. ते नुसतं बुवाचं शान पण दिसतं. लोक नाही ना शहाणी होती. लोक ज्या भाषेनं शहाणी होतील ती भाषा वापरून बोललं जातं, त्याला कीर्तन असे म्हणतात. एक वर्ग असा आहे की तो सोपी भाषा अवघड करून सांगतो. कळलं का दादा? काय सोपी भाषा अवघड करून सांगून आपली शायनिंग मिळवतो. अरे स्वतःची शायनिंग मिळवण्याचं ठिकाण नाही तर लोकांची शायनिंग वाढवण्याचं कीर्तनच ठिकाण आहे. लोकांना मोठं केलं पाहिजे, लोक उंच झाले पाहिजे, लोकांना शहाणपण आलं पाहिजे. टू इधर इज अ ह्युमन. मनुष्य चुकू शकतो, पण चुकलेल्या माणसाला त्रस्त करण्याऐवजी चुकलेल्या माणसांच्या चुकांना गुन्ह्यांना शासन करण्याऐवजी जिथे क्षमा केली जाते त्याला कीर्तन असे म्हणतात. दादा थोडासा बारीक आवाज करे, माझ्या कानाला प्रॉब्लेम. हे या ना रे तिघे चौघी आतमध्ये या पोरांना. बरं वाटेल रे तुम्ही आले तर रे, मला पगार वाढेल रे. या गुन्हेगाराला इथे शासन केलं जात होतं. या धर्मामध्ये मेलेल्या नवऱ्याच्या प्रेतावर बाईला जिवंत जाळली होती. या धर्मामध्ये किती लोकांना माहिती आहे वरात करा की बाईला सती पाठवत होते, बरोबर आहे? नवरा मेल्यावर मेलेल्या नवऱ्याच्या प्रेतावर बाईला जिवंत जाळली जायची. या धर्मात नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसलं जात होतं. या धर्मात बाईच्या बांगड्या फोडल्या जात होत्या. नवरा मेल्यावर बाईला उद्ध्वस्त केली जात होती. या धर्मामध्ये अजूनही पण या धर्माच्या वाफा म्हणतोय वाफा. वारकरी संतांनी अविरत प्रयत्न केले. वारकरी संप्रदायाची कास धरून अनेक साधू संतांनी, राष्ट्रपुरुषांनी खूप मोठे प्रयत्न केले. पण तरीसुद्धा माझ्या बहिणींनो, तुमच्यावरचा अन्याय अजून दूर झाला नाही. तुमच्यावरचा अन्याय दूर होण्यासाठी ज्याने पहिला प्रयत्न केलाय त्याचं नाव आहे श्री भगवान श्री कृष्ण कन्हैया महाराज. केवढं धाडस आहे हो.
पाखंडी लोकांच्या, कर्मकांडी लोकांच्या, धर्ममार्तंडांच्या विरोधात बोलणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे गंभीर महाराज. या कर्मकांडाच्या विरोधात बोलणारे पहिले तथागत गौतम बुद्ध, नंतर कर्मकांडाच्या त्याही अगोदर बोलणारे भगवान श्रीकृष्ण, नंतर धर्ममार्तंडांच्या हा धर्म माणसांना सुखाने जगू देत नाही, तो धर्म इंद्रायणीच्या पाण्यात फेकून दिला पाहिजे आणि जगाच्या सुखाचा धर्म निर्माण केला पाहिजे असं स्वप्न ज्याने रचलं ते माझे ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यांची आज यात्रा उत्सव आहे. त्या उत्सवामध्ये आपलं काल्याचं कीर्तन आलं ही आनंदाची गोष्ट आहे. आईसे भजतेनी प्रेम भावे, जया शरीर ही पाठी न पवे, तेने भलतिया व्हावे जातीचिया. असंच राहू दे. ऐकू येते ना? तो आधी जरी दुराचारी, पुढे ओवी पाठ आहे का कोणाची? तो आधी जरी दुराचारी म्हणजे काय? हे करणारा. हे कळतं ना? काय राम भाऊ आज कुठं भारी चालत बाजण्याला चालू सदा गे भावे आता. अरे देवळातच थुकला, देवळात थुकला. मग तुला माहित नाही का मी 1 लाख वर्गणी का फुकट थुकायसाठी दिली काय? बरं ते तंबाखू खाणारं कुठेही पिळकत राहत, कुठेही पण घरात पिळकन. असं घरात बसलं ना घरात तर वट्यावर थुकात युतून अशी. मला तर वाटतं ती कोंबडींनी तंबाखू चोळ्यासारखंच. कोंबडी पण बघा ना भाकरीच्या टोपल्यावरच पिळाकली. पहिल्या कोंबड्या होत्या, आता नसतील नाही का? आता खोराड्याला जागा नाही तर कुठून पाळतील या? आता विचारा कोंबड्या किती होत्या माळुंग्यात पाहिल्या. आता कोंबड्याच नाही राहिल्या. त्या कोंबडीची जात कशी ग बाया हो? तिच्याची कसंही वागा. भुर्र भगुल्याचं टोपलं पुळाकलं, टोपलं भगुल्याच्या टोपल्या, भगुल्याच्या काय कोड्याशाच्या भगुल्यावर पिळ, भाकरीच्या टोपल्यावर पिळकं. आणि जेवायला गंभीर महाराज मी आम्ही दोघं. त्या बायने ते असं पत्राने ते कोंबडीचं वरून पुसलं ना, आम्हाला भाकर वाढली. म्हणलं भाकर आम्हाला भाकर नाही आवडत. ते म्हणले देवबाईच्या घरी खाली माया भाकरीला काय रोग झालाय काय? म्हणलं तुझ्या भाकरीला काय झालं तुलाच कळू दे बाई. एका बाईने चपात्या केल्या आणि चपात्या भाजायचे कलथा असतो ना, कलथा इकडे काय म्हणतात त्याला, उलातनं. म्हातारी म्हणते अगं ए सुशे, अगं भाकर चपाती जळाली बाया बोलवा का जेव्हा याच्यात. अगं कलथा कुठे? म्हणले आता तुम्ही आता काल कोंबड्याचा खोराडा खरडा घेतला होता. म्हणून श्री ज्ञानोबाराय एवढा बारकाव्यानं लिहितात का सुग्रणी आणि काय सुग्रणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे. म्हणून माझ्या बहिणींनो, तुमचं परिवर्तन होण्यासाठी वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. गाव कुसाबाहेरचा दलित, पददलित, अस्पृश्य आणि स्त्रिया या सन्मानित व्हाव्या, यांना जगण्याची उंची कळावी आणि पुरुषा एवढ्या त्यांना महत्त्व प्राप्त व्हावं असं ज्या हृदयाला पहिलं वाटलं त्या हृदयाचं नाव आहे श्री ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही नाही लई प्रसन्न नाही, टाळ्या बिळ्या नाही वाजवते ना, जरा वाजवा जरा. मला बरं वाटतं. येड्याला बुद्धी शाण्याला शिक. मला काय एवढी अक्कल आहे काय? पण तुमच्या अकलीमुळे मला अक्कल नाही तर मी टकल.
येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी. येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, मुक्याला वाचा येईल खरी. साईनाथाचा प्रचार, साईबाबांचा प्रचार, चला करूया घरोघरी. साईबाबांचा प्रचार, चला करूया घरोघरी. साईबाबाचा प्रचार, चला करूया घरोघरी. साईबाबाचा प्रचार, चला करूया घरोघरी. तुमचं लक्ष नव्हतं म्हणून म्हणलं. बोला साईबाबांचा येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. चोखंडळ श्रोता असला ना तर जिथे मूर्ख वक्त्यालाही शहाणपणा प्राप्त होतो त्याला कीर्तन असे म्हणतात. सांगणारा लय शहाणा नाही लागत, ऐकणारा प्रसन्न लागतो. कसा लागतो? प्रसन्न म्हणजे चेहरा कसा पाहिजे असा. आम्ही कितीही बॉम्बला एक पुढं बसलो होतो परवा, कितीही बॉम्बला विनोद केला तरी. मग आणखी एक विनोद केला, लोक लय हसली. म्हणलं बाबा हसला का बघा, ती हसत. आणि मग लय मोठा विनोद केला आणि लोक लय हसली. तेव्हा म्हणलं तो हसला का बघा, म्हणून हसला का बघितलं तर ते हसलं पण असं दादा बघा असं. म्हणून प्रसन्नतेचं लक्षण म्हणजे हसमुख चेहरा. का ग बायांनो, कसंही असू घरात, याडा वाकडा नवरा, याडा इधरा नवरा. काय सगळ्यांना शान नवरं होतं का? विचारा बरं यांना. पण कसं होतं? हसून खेळून, हसून खेळून. आगळ घाली ते मनाला ग, आगळ घाली ते मनाला. किलवानी तोंड ग, किलवानी तोंड ग. दिसू देईना जनाला ग, दिसू देईना जनाला. दिसू देईना जनाला, दिसू देईना जनाला. दिसू देईना जनाला ग, दिसू देईना जनाला. सुख काही दुःख दोन्ही आली बराबरी. सुख काही दुःख दोन्ही आली बराबरी. सुख गेलं उडाउडी, सुख गेलं उडाउडी. दुःखा तुझी परवडी, दुःखा तुझी परवडी. तरी पण त्या दुःखात पण सुखा एवढा आनंद मानण्याची शक्ती जिथे शिकवली जाते त्याला काल्याचं कीर्तन असे म्हणतात. आणि हे तर खरं जगायचे. देव कोणी पाहिला? मग अशी एका बाईच्या ताटातली चकली खाल्ली, अशी तो डोक्यावर घेऊन चालली होती मिरवत. मी घेतली आणि खाल्ली. तिने असं पाहिलं. म्हणलं का ग? आम्ही देवाला दाखवणार होतो. म्हणलं देव कधी खातो का? देवळं तुम्ही बांधली, दगडाचे देव तुम्ही आणले, बसावले तुम्ही, तिजोऱ्या बोला ना
तुम्ही बोलतच नाही बाबा खरंच. तिजोऱ्या कोणी ठेवल्या? आम्ही म्हणा ना. पैसे नेले त्यांनी. अस्माकं सकल कुटुंबानां इह जन्मानि जन्म जन्मांतरेषु. हाताला हात लावा, तोंडाला नाही पाणी काढू, तोंडाला नाही कुठं, डोळ्याला पाणी लावून 2-4 बोटे नाकात घाला. That's wrong philosophy. भगवान को कुछ नहीं चाहिए, भगवान को जो चाहिए उनको बोलते हैं प्रसन्नता. काय बोलतात त्याला? प्रसन्नता. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं स्वास्थ्य बिघडत नाही त्याला म्हणतात खरा वारकरी. आणि ते शिक्षणाची शाळा म्हणजे वारकरी संप्रदायाची ही कीर्तन विद्यापीठ आहे. म्हणून मी माझ्या बहिणीनं तुम्हाला विचारलं, याच काल्याचं कीर्तन म्हणजे खूप लय आनंद नाही का? इथं विद्वत्ता मिरवायची नाही, पाखांड सांगायचं नाही, स्वर्ग सांगायचा नाही, वैकुंठ सांगायचं नाही, मोक्ष नको, मुक्ती नको, घट नको, पट नको, माया नको आणि ब्रह्म. ते नाकातलं बोलणंच नको. माया आणि ब्रह्मांड, घट आणि पट. तुकोबारा म्हणतात थोबाडे देईल तुझ्या ठेवून. कशाला ते घटनपट पाहिजे रे तुला? इथं आम्ही वेदांत सांगतो, तुझ्या घरात सांगला. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा मुठिया. है नका जाऊ वाटा मुठिया, 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 नका जाऊ वाटा मुठिया. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा. हे घटापटावाले हो, तुम्ही करा घटपट. घटान पटान मायान ब्रह्मन हे एवढे अवघड शब्द कशाला या गरिबांना सांगता? यांना सुखाचा मार्ग सांगा. वैकुंठाला जाण्यासाठी यज्ञ करावा लागतो, त्या लात मारली यज्ञाला संतांनी. यज्ञ संस्कृतीच्या विरोधात पहिला लढा म्हणजे वारकरी संप्रदाय. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आय डोंट लाईक यज्ञ, आय डोंट लाईक स्वर्ग, आय डोंट लाईक वैकुंठ, आय डोंट लाईक गॉड अँड रिलिजन अँड द कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल. माझा देव विश्व एवढा आहे. विठ्ठल जीवीचा जिवाळा. वा कसा आहे माझा गंभीर बाबा. काय पाहिजे ते कळलं का? मजा येते. विठ्ठल जीवीचा जिवाळा, विठ्ठल जीवीचा जिवाळा, विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल कृपेचा कोवळा. विठ्ठल प्रेमाचा पुतळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावियेला चाळा विश्व विठ्ठले, लावियेला चाळा विश्व विठ्ठले. चाळा विश्व विठ्ठले. आपला देव काही ईदभर आहे काय भाऊ? वारकरी हे बघा, सामान्य लोकांचे देव सामान्य असतात, मोठ्यांचा देव मोठा असतो. मोठ्याच्या घरी काजू बदाम पिस्त आहे की नाही? गरीबाच्या घरी कोरक, कोरक कळतात का? शेळ्या भाकरीचं
तव्यावर भाजलेलं पहिलं आपलं टायमाचं. आता यांना काय माहिती आहे, नव्या पोरींना मॅगी. काय खाल्लं गो? मॅगी. मॅगी खाताना एक बाई पाहिजे, मी वकलोच बाबा. हा ना, ते चमच्या तोंडानं असं लावला, खाली अर्ध आणि अर्ध तोंडात. ते आत गेली का बाहेर गळायचं, सारं गळत होतं असं, इथं लोंबलं होतं खाली. काय हो म्हटलं, मॅडम काय करता? म्हटली मॅगी खाते मॅगी. एका बाईच्या पोटात 5 किलो मॅगी साठल्या होत्या, ऑपरेशन करून काढलं, नुसतं मॅगीचं बघुलं बरं. हे केमिकल आहे सगळं बरं का. साधं भाधं खा, आपली ज्वारीची भाकरी, मुगाचं वरण. म्हणून माझ्या बहिणींनो, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, का म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा. नका जाऊ वाट आमुचिया, नका जाऊ वाट आमुचिया, नका जाऊ वाट आमुचिया, नका जाऊ वाट आमुचिया. नका जाऊ वाट आमुचिया, 3 वेळा म्हणायची. नका जाऊ वाट आमुचिया, हे नका जाऊ वाट आमुचिया, नका जाऊ वाट आमुचिया, एक गॅप आहे. नका जाऊ वाट आमुचिया, नका जाऊ वाट आमुचिया. म्हणून घट पट वेदांत विचार सागर आय डोंट लाईक. तुकाराम महाराज म्हणतात म्हणे, आम्हाला विचारांचा सागर नको, आम्हाला आचारांचा सागर पाहिजे. आचारो परमो धर्म. म्हणून 4000 अभंग महाराजांनी लिहिले. ते जगाच्या सुखाचे. त्या देव नाही, धर्म नाही, पंथ नाही, संप्रदाय नाही, फक्त जगाचं कल्याण ज्यांच्यामध्ये आहे, अशी अमृताची वाणी ज्याच्या मुखामध्ये स्त्रवली, त्यांचं नाव आहे तुकोबारायांचा गाथा. व्यवहाराच्या भाषेमध्ये विशाल व्यापक सुखाचा पट्टा शोधून काढणारे संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. सोप्या भाषेतलं. करिता विचार वाया जाई काळ, 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 करिता विचार वाया जाई काळ. विचार हे माडी वरल्या करिता विचार वाया जाई काळ, विचार करिता वाया जाई काळ, करिता
क्या बात करिता बया मी तर बेशुद्ध पडायची वेळ आली गय. एवढ्या तालामध्ये म्हणता गुड सिंगर. आता तुम्ही वाजवा की टाळे त्यांच्यासाठी. तुम्ही तर नुसतं आपलं मुकं मैंद बसलं तर माझ्याजवळ येऊन भाकरीच वाढपायच्या कामाचे नुसते आपण. पुरुषाची जात आपली येडीच जात. त्या कशा बघा ना, संसार त्या करतात, नटून घरदार त्या नटवतात. लादी कोणी तुम्ही पुसली का वाच काका? लादी पुसता तुम्ही? कधीच नाही ना. काकू पुसते ना. मग आनंदी कोण असतं, काकू का काका? काका म्हणजे नुसतं गम्यालं. म्हणजे आपण सगळी तशीच आहे. काबाड कष्ट त्या करतात. आमच्या गावाकडे गाया त्या वळतात. गायांचं कडबा त्या आणतात, मका कापून त्या आणतात, दूध काढून त्या देतात, दूध घालाया हे जात्यात. त्यातलं असलं शान तर बरं, नाही तर मळ्यात येता येता ती म्हणली आज भजी काढू, त्याला घेऊन या. बाटली घेऊन गेलं आणि सगळे मिळालेले पगार दुधाचा 10-12 म्हणला, ये तू पण येन, तू येन. ती अख्ख्या गावाला दारू पाजली आणि ती बाटली तशीच वड्यात पडलं ना. अशी त्याला आणायचं त्याला आणायचं. आणि बायको घरी वाट पाहती, भज्याला पीठ मळून ठेवलं, वाळून गेलं ग बाया पीठ, पण म्याला नाही आला. एवढे संयम, एवढी समजदारी, एवढा शहाणपणा, एवढी तेजस्विता, एवढी सुंदरता, एवढं आटोपशीर. अहो ते 9 वारी लुगडं म्हणजे 2-4 किलोमीटर असतं. एखाद्या बापेला गुंडाळावं मग कळल त्याला लुगडं काय आहे ते. आणि त्या बांगड्या एवढ्या, ते एवढं कुकूर, एवढे नाकात बाया नतून पितो. खरे सगळे दागिने एक दिवस मावशे काकाला घालाय दे आणि हिंडू दे साऱ्या माळून घ्या. काका काय नाही हिणे घालायला लावले. श्रीमंती शोभते ती बहिणीमुळे. संसाराचा साधेपणा आणि श्रीमंती ज्यांनी निर्माण केली त्यांचं नाव आहे महिला मंडळ. तुम्हा सर्व पुरुषांची प्रपंच पंढरी ज्यांनी सजवली आणि असा एक एक वाघ घडवला, त्या तुमच्यातल्या आयांनी घडवला. माझ्या बहिणींनो, तुम्ही साक्षात रुक्मिणी आहात. म्हणून तुमच्या प्रबोधनासाठी तुमच्या कुटुंबातले, तुमच्या घरातले शब्द घेऊन, व्यवहाराची भाषा वापरून अध्यात्माच्या तोलामोलाच्या उंचीचा विचार शिकवणारा जगातला सत्यशोधक संत म्हणजे श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज. काय म्हणतात ते? शिंके लांबविले दुरी, ओ शिंके लांबविले दुरी, लाविले म्हणा शिंके लाविले दुरी, शिंके लाविले दुरी, शिंके 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 लाविले दुरी, 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 शिंके लाविले दुरी. ओ तिघांचे मीवरी, पेटी पेटी दादा
जरा वाजवा ना, मनाने वाजवा ना. टाळ टाळ. दारदा 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 दारदा. दरे 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 दरे. होतो ती टाळ टाळ टाळ. शिंकेला बवी तीन झाड. नवरदेव मला पटल्यावर का हळद आणत. हे तुम्हाला घाणा घालता येतो का बाय? हळद घाणा येतोय? किती बायांना येतो वर हात करा. हळद घाणा तुम्हाला घाणा नाही येत, मग घाण करायला येते का? मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसवा ग, जावा जावांचा. आमच्या आळंदीला येऊन पहा कशा बाया म्हणतात, तापकिराच्या बाया. रोज दंगा असतो उन्हाळभर. लई चाल आवडते मला ती. जावा जावांचा रुसवा 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 रुसवा. असं जाऊ द्या, आपल्या जेवायचे बाबा वेळ होऊन जाईल निघून. म्हणून भाषा व्यवहारातली, भाषा कुटुंबातली, वेदांताची भाषा नाही, पण वेदाच्या बापाला घाबरविल असली भाषा म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा. देव काव विटेवरी उभा उभा. देव काव विटेवरी उभा. देव काव विटेवरी उभा. देव काव विटेवरी. देव का हो विटेवरी उभा उभा. देव काव विटेवरी उभा. मला वाटतं याशी कलावंत मरूच नाही खरे. हा ना, संघ घेऊन जाऊ तुमच्या. संघ काय माझ्या पदरात बांधले का? मला तर राहायला घरना दारण देवळे विराड. आईनं बाई कुणीकडे जाईल, मी मेल्यावर इथंच मारायला पाहिजे खरा. लई मला पदर पादवलं तरी या बाया सगळ्या. इकडे आहे का पद्धत? नाही, मेल्यावर घुसकून द्यायची. माझ्या आया, खरंच माझ्या बहिणींनो मी खुश झालो मात्र तुमच्यावर. खरोखर एक नंबर ताल सूर. म्हणून वेद तरी कृपण झाला नाही का? ऐकली ओवी कधी? ज्ञानोबरांची झाड
ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन बहुजन मराठ्यांचं वाटोळ करणारे ग्रंथ लिहिणाऱ्या ब्राह्मणवादाच्या विरोधात प्रचंड मोठी बहुजनांना संघटित करून एक पंढरपुरामध्ये अहिंसक लढाई करणारा लढवय्या म्हणजे एक ब्राह्मणाचं पोरग श्री ज्ञानेश्वर महाराज आहे. हे धाडस आहे मोठं. आज आमच्यातले सुद्धा बहुजनाची सुद्धा मराठ्याची भटाळली भटाळली ना आमच्यासारखी मग कटाळली. खरं बोलणारे कमी राहिले आणि खोटं बोलणारे जास्ती झाले. काय धाडस आहे ज्ञानोबराय तुकोबरायांचं. सगळेजणी म्हणा माझ्या पाठीमागे माईक बंद करून म्हणा बरं का. सगळे बोलायचं पुरुष आणि महिलांनी. वेद म्हणजे काय? वेद म्हणजे आम्हाला उद्ध्वस्त करणारा, जाती पाडणारा, वर्ण निर्माण करणारा, स्त्रीला गलिच्छ समजणारा आणि शूरवीरांना दलित म्हणून गाव कुसाबाहेर हुसकून देणारा आणि तुमच्या माझ्यासारख्यांना मराठी करून मोठेपणा देऊन आपल्या डोक्यावरची मलई खारणारा जो समाज होता त्या समाजाच्या विरोधात ज्यांनी बंड पुकारलं त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. हे धैर्य आहे मोठं. सगळे बोला. वेद तरी कृपण झाला, वेद तरी कृपण झाला. अरे बाबा मग तुमच्या दोघांचाच आवाज येतो माईक मुळे. बंद करा ना. बंद नाही होत काय? वेद तरी कृपण झाला. आता कसं वाटतंय? सगळ्यांचा येतो ना. वेद तरी कृपण झाला. कृपण म्हणजे काय बरं? कृपण म्हणजे नाही माहिती? अहो कृपण ही बामणान शेजारची भाषा आहे ना. त्यावेळेला प्राकृत भाषा होती ना. ज्ञानोबा तुकोबराय कृपण नसते म्हणले. कृपण म्हणजे कंजूस. आम्ही पुण्याला जेवायला गेलो गंभीर आणि महाराज आणि मी. नेमकं टिंबटिंबांच्याच घरी गेलो आणि त्यांनी आम्हाला पोळ्या सार आमटी वरण वगैरे एवढं मोठं ताट बनवलं. वाट्या एवढाल्या होत्या. त्या वाट्यात एक वाटीत आंबरस एवढी वाटी बाया. आम्ही घाबरून गेलो दोघं पण. दुसऱ्या वाटीत सांबर, तिसऱ्या वाटीत वरण, फोडणीचं वरण, घट्ट वरण, कढी आणि भजी. पाहिले ना भजी? शेळ्याच्या लेंड्या असतात का असे 10-12 भजी. मी तर असं मुठभर घेतलं कचकान खालतो. एवढ्या वाट्या पाहिल्या मी घाबरलो ना. मी यांना असं कोपऱ्याने ढकललं यांना महाराजांना. कपाल का आपल्याला. नंतर त्यात असं पोट घालून पाहिलं ना. त्या वाटीला आहे का वाटीला काचच्या वाटीला आतून पोट आलं होतं. नाही कळलं तुम्हाला? ते आतून पोटशी होती आतून. मग दिसाया मोठं ना आग लक्षानं खोटं. अहो त्यात थेंबरही आमटी नव्हती आणि एका वाटीमध्ये लाल लाल पाणी होतं नुसतं. आता मला काय वाटलं एवढं खपायचं नाही. मी ते आधी ते लाल पाणी घेतलं आणि पिऊन टाकलं. नंतर तिचा नवरा बसला जेवायला. त्यानं ते कढीत बोट घालायचा आणि असं तोंडात घालायचा आणि ते कढीतलं ते कढीचं खरकट बोट धुण्यासाठी ते लाल पाणी होतं आणि ते मी आधीच पिऊन घेतलं. आता मी कशात बोट धुवायची? चपाती पाहिली ना. आपल्या बायांचा एवढा मोठा गोळा. त्यांच्या एवढ्या गोळ्यात 50 माणसं जेवतील. चपाती हवे का? भजी हवे का? म्हणलं हवे नाही का? मेलं बरं वाढ. आम्ही गावठाडेत. म्हणून आमची भाषा साधी, आमचे व्यवहार साधे, आमचं जगणं साधं. या साध जगणाऱ्या लोकांचं जीवाभावाचं एकमेकावर प्रेम जमावं आणि ग्राम विकासाचा काला व्हावा, विश्व विकासाचा काला व्हावा.
तालुक्याच्या, राष्ट्राच्या, देशाच्या विकासाचा काला व्हावा, जातीपाती मोडाव्यात, माणसं जोडावीत, शेंड्या जानव्यांचा धर्म नष्ट व्हावा आणि माणुसकीचा धर्म या जगावर प्रसारित व्हावा, याच्यासाठी ज्यांनी अहोरात्र विजयी प्रयत्न केले त्याला काल्याचं कीर्तन असे म्हणतात. वेद तरी कृपण झाला, कृपण म्हणजे काय? कंजूस. हवे का, हवे का? आमच्या बायांचा जेवायला विचारा कशा आहेत. अव घ्या तुम्ही कवा यायचे? बाईने अर्ध शेंगोळी बघुलं, शेंगोळीचं बघुलं, अर्ध ओतलं माझ्या ताटात. आणि मी येड, मला काय एकदा पोट दुखते का काय मला तपास नाही जेवायला बसल्यावर. ती शेंगोळी असली का मला खूपच मजा येते. आता या शेंगोळ्या नाही ना करते नव्याने पोरी, म्हणतात मॅगी करू का? मॅगी शेंगोळीची बहीण नाही ग बाई, सावत्र बहीण आहे. तुम्ही खाली शेंगोळी आता तुमच्या मिसेस करतात का? त्याला आईच पाहिजे. ती माझी आई लई दिवस जगावा आणि आम्ही लई दिवस शेंगोळ्या खावा ग बाया. तिन्ही कृपण झाला म्हणजे कळलं ना काय झाला? कंजूस झाला. काय कंजूसपणा केला वेदाने? तिन्ही वर्णाच्या कानी लागला, तिन्ही वर्णाच्या कानी लागला. सगळ्यांना म्हणू द्या ना बाबू. ए बाळा बंद कर. नाही ना तुम्ही म्हणू नका, जाऊ यांना म्हणू. तिन्ही वर्णाच्या कानी लागला, हा काय तिन्ही? कोण तीन वर्ण? ब्राह्मण, पुढे क्षत्रिय, पुढे वैश्य. या तिघांच्या सन्मानाचं लिखाण केलं वेदाने. ब्राह्मणाची उंची वाढावी, ब्राह्मणाचं हाताखाली तरवाऱ्या देऊन गोरगरिबांच्या मुंढ्या मुरगाळणारे क्षत्रिय निर्माण केले आणि त्यांचंच पोट मोठं भरावं म्हणून वैश्य निर्माण केले. आणि या देशातले मूल निवासी कष्टाळू, शूर आणि वीर, महार मांग म्हणून गावाच्या बाहेर अस्पृश्य म्हणून त्यांची गणना केली. आणि ब्राह्मणांपासून तर हिंदूंच्या प्रत्येक स्त्रीला त्यांनी कमी प्रतीचं स्थान ज्याने दिलं. म्हणून ज्ञानोबाराय धाडसानं लिहितात, तिन्ही वर्णाच्या कानी लागला, हा स्त्री शूद्रांशी आबोला, धरोनी ठेला अद्यापी. अद्यापी, अद्यापी म्हणजे आतापर्यंत ज्ञानोबाराय म्हणतात या वेद संस्कृतीने मागास लोक मागास ठेवली, स्त्रीला कमी प्रतीचा दर्जा दिला, शिक्षणाची परवानगी नाकारली स्त्रीला. माझी आई जर इंग्लिश मिडियमची MA जर त्या काळात असती, तिला स्वातंत्र्य असतं, तर आज वाबळे महाराज लंडन अमेरिकेला कीर्तन करायला गेला असता. काय बायांनो, या सोमनाथ दादाची आजी राधाबाई ना, राधाबाई जर त्यावेळेला MA इंग्लिश असती तर सोमनाथ दादा किती गुलगुल गुलगुल इंग्लिश बोलले असते. नाही नाही, पण राधाबाईला शिक्षणाचं स्वातंत्र्य ज्यांनी नाकारलं त्यांच्या विरोधातली लढाई या बुद्धीच्या मडक्यामध्ये सद्विचारांचा काला निर्माण करण्याची शक्ती वारकरी संप्रदायात निर्माण झाली. आणि हे बुद्धीचं मडकं ज्याच्यामध्ये अडकवलंय त्याचं काय नाव आहे?
शिंके लांबविले दुरी 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 शिंके लांबविले शिंक पाहिले का तुम्ही? किती दोरे असतात त्याला? 3. आपल्या आयुष्यामध्ये 3 दोरखंड आहेत लई त्रास देणारी. पहिलं दोरखंड रजोगुणाचं, दुसरं दोरखंड तमोगुणाचं आणि तिसरं दोरखंड आमच्यासारखी ज्याच्यामुळं बिघडतात ना बुवा लोक, तिसरं दोरखंड म्हणजे सत्वगुणाचं. पाहिलं ना बुवा जेलमध्ये लपटेन झोमटेन काय काय सांगू तुम्हाला आता, किती लफडी नुसत्या धार्मिक लफडीच. विद्वत्ता पाजळणारा सुद्धा मूर्खपणा ज्या गुणामुळं करतो त्याला सत्वगुण म्हणतात. रजोगुण म्हणजे आंबट शौकीन लोक. आंबट शौकीन कळले का? घरी बायको असली तरी शेजारी पुढाऱ्याला दुसऱ्याची बायको लागती. ताई चला, ताई चला, ताई या 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 आहेच. बायको मेली इंड्रेल पिऊन. तुम्ही नाही बरं का आमच्या इकडे. दुसऱ्याची बायको गाडीत घेऊन फिरायची आणि दुसऱ्याच्या नवऱ्यासंग फिरायचं. किती निर्लज्जपणा आहे. परउपकार काय या मडक्यात काय आहे? नुसत्या दैन लाया किती दिवस खायच्या त्या आणि किती मडकी फोडायची. बुद्धीचं मडकं कधी फोडाल? भगवान म्हणतात नास्ती बुद्धी रयुक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा भाव यत शांती रशांतस्य कुतः सुखम. म्हणून बुद्धीच्या मडक्यात हात घाला. ते बुद्धीचं मडकं फोडा. रजतम सत्व या 3 गुणांच्या चिंक्याला उंच न्या. म्हणजे शंकर सुद्धा तमोगुणी होते. मग केलं का गैरकर्म काही शंकराने? नाही केलं. शंकर म्हणजे समता, शंकर म्हणजे सामंजस्य, शंकर म्हणजे सहनशीलता, शंकर म्हणजे प्रतिष्ठा, शंकर म्हणजे वैभव. पण तमोगुणी आहे पण उंचीवर आहे. मग 3ही गुणांना उंचीवर न्या. शिंके लांबविले दुरी होतो तिघांचे मी वरी. वरी म्हणजे कळलं का? वर. वर म्हणजे काय? त्यांच्यावर पाय देऊन. कोणावर? रज तम आणि सत्व. रजोगुणामुळं विषयेंद्रिय संयोगाध्यत्यग्रे मृत्व मम परिणामे विषम्यवम तत्सुखम राजसंस्कृतम. तमोगुणामुळं हातात काठ्या घ्या, लाठ्या घ्या, तरवारी घ्या. कोणी घ्या? आमच्या पोरांनी. कोण? 9वी नापास झालेल्या, 10वी नापास झालेल्या. लढाया करा. मुसलमानांना मारा, हिंदूंना मारा, याला मारा, त्याला मारा. हे मारामारी कशामुळे होते? तमोगुणामुळे. ठेवा नेऊन त्याला वर. सत्वगुणामुळे शहाणी माणसं बिघडतात. देवाय ऐशे कैसे. पुढे देवाय ऐशे कैसे ज्ञानियाची मती भ्रंशे. मार्ग सांडो ज्ञानारशे चालत देखो अथकेन प्रयुक्तोयम पापमाचरती पुरुषः. शहाणी माणसं सुद्धा कधी पाप करतात? तो सत्वगुणामुळं. म्हणून 3ही गुणांच्या ह्या दोरखंडांना त्याच्यावर बुद्धीचं मडकं ठेवा आणि त्याच्यामध्ये काय ठेवा? संतांच्या प्रेमाचं दही ठेवा. संत भेटी प्रेम व्हावे. फक्त जगाच्या कल्याणाचा विचार संत सांगतात.
त्या संतांच्या विचाराचं दही. आणि लाह्या म्हणजे काय माहिती का? 1-2 मिनिटं जरा मला व्हायबल करू नका, मी संपवतो. पेंडी बांधून तिचा आळा नाही बांधला ना तर ते वाऱ्याने निघून जाईल उडून. बरोबर आहे? हो. म्हणून संतांच्या विचाराचं दही म्हणजे प्रेम. संतांचं प्रेमरूपी दही त्या मडक्यात आहे. मडकं म्हणजे बुद्धी. शिंक्याच्या दोऱ्या कळल्या ना, रजतम सत्व. आणि मडक्यात काय आहे? दही आणि लाही. म्हणजे काय माहिती आहे का? ए बायांनो, लाही म्हणजे आपलं काटेरी आयुष्य. मांडवाच्या दारी जाव रुसली मानाची, सांगते बाई तुला उचल पितळी पानाची. मांडवाच्या दारी जावा जावांचा रुसवा, आणि बंधूचं पाताळ जाऊ बाईला नेसावा. नाहीतर ती म्हणती रुसल्यावर मी हिच्या लेकीच्या लग्नात बुंदीतच राखेल टाकील. म्हणून कोणाला रुसू देऊ नये. म्हणून संतांच्या प्रेमामध्ये आपल्या काटेरी आयुष्याला ओलं केलं की काम क्रोधादी काटे दुसऱ्यांना टोचणार नाहीत. व्यभिचार आणि व्यसनांपासून आजचा समाज दूर राहिला पाहिजे. शिक्षणाची प्रगती झाली पाहिजे. मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आणि एक गोष्ट माझ्या बहिणीनं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो की नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसतात की नाही इकडे? तुम्हाला चांगलं वाटतं का हे? मग जर नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता तर मग बायको मेल्यावर नवऱ्याची काही चटी फाडता का? ते तर दुसरी बायको करायला लगेच निघतंय. म्हणून हे कुंकू बिंकू पुसणं बंद करा. पुरुषांमध्ये आत्मा आहे आणि बाईत काय आत्मी आहे का? बाईत पण आत्मा आहे. म्हणून पुरुषा एवढ्या स्त्रिया सुद्धा सन्मानित झाल्या पाहिजे असं त्या बुद्धीच्या मडक्यामध्ये लिहिलं गेलं आहे. म्हणून महाराज तुकोबराय म्हणतात शिंक्याची भाषा जरी घरातली असली तरी विचार जगाच्या सुखाचा आहे. शिंके लांबविले दुरी. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू सोमनाथ दादा दिसायलाही गोड आहे, वागणं गोड आहे, लवचिक आहे आणि सूर तर लयच गोड आहे. एवढा मधुर, श्रीमंत आणि साधा, सिंपल अँड बेस्ट असे हजारो पुत्र आयांच्या पोटी जन्माला याव्यात म्हणून हे मडकं फोडायचं आहे. भगवान म्हणाले चला हे इथं नाही जमणार, माळून घ्यात. मग वृंदावनी वेणू कौनाचा माय वाजे, कौनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कौनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराज, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू, वृंदावनी वेणू कोणाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कोणाचा
महाराष्ट्रामध्ये काला आणला वारकरी संतांनी. तो काला केला पहिला श्रीकृष्णाने. श्रीमंताचा पोरगा 9 लक्ष गायांचा धणी, त्याने प्रचार केला. अरे तुम्ही देव पाहिले नाहीत, देव तुम्ही पाहिले नाहीत, इंद्र तुम्ही पाहिला का? पोरं म्हणाले नाही. मग इंद्र तुम्ही पाहिला नाही तर ती इंद्राची जत्रा का भरवता? म्हणे आमचं बा भरवत्यात म्हणून आम्ही भरवतो. अरे कोंबडे बकरे का कापता? म्हणे आमचे आईबाप कापतात म्हणून आम्ही कापतो. अरे पण कोंबड्या बकऱ्याला उकळत्या पाण्यामध्ये उकळून तुम्ही जिवंत उकळता, त्याची आतडी कातडी काढून खाता. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की तुम्हाला परत असा जन्म घ्यावा लागेल. तीच री तुकोबराय म्हणतात, मागुता हाची जन्म पावशी, भोगिले सुखदुःख भोगीशी. बरोबर आहे. म्हणून हा काला श्रीकृष्णाने 7000 वर्षापूर्वी आणि गोपाळांच्या समोर केला. तो श्रीकृष्ण जन्माला आला मथुरेमध्ये आणि जन्माला आल्याबरोबर त्याने सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. गोकुळामध्ये नेला. गोकुळामध्ये नेल्यावर यशोदेला आनंद झाला आणि वसुदेवानं सांगितलं, माझ्या बाळाला मी सांभाळू शकत नाही, माझ्या बाळाला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी घालवू शकत नाही, कारण मी आक्रमणात आहे, मी परकीयाच्या दास्यात आहे, मला तुरुंगामध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून यशोदे माझ्या बाळाला यशदायी बनव. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण यशोदेने स्वतःचा मुलगा नसताना सुद्धा बायांनो दुसऱ्याच्या मुलाला तिने जगद्गुरू बनवला, एवढा मोठा श्रेष्ठ बनवला. तुम्ही सुद्धा एखाद्या गरीब जावेचं, एखाद्या गरीब नंदेचं पोरग, वनवासी नंदेचं, विधवा नंदेचं पोरग तुमच्या पोरा एवढं मोठं बनवाल तर तुम्ही सुद्धा यशोदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग गोकुळातल्या बायांना कळालं. गवळणी म्हणती गवळणीला यशोदेला पुत्र झाला, गवळणी गवळणीला यशोदेला पुत्र झाला. ऐक ऐक सकय बाई, ऐक ऐक सकय बाई, नवल मी सांगू काही, नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी हा, त्रैलोक्याचा धनी तो हा, हा यशोदेशी म्हणतो आई, यशोदेशी म्हणतो आई, यशोदेशी म्हणतो आई, यशोदेशी म्हणतो आई, यशोदेशी म्हणतो आई. गवळणींनं दर्शन घेतलं, भगवंताचं दर्शन घेतलं, आनंद झाला सगळ्यांना. भगवंत मोठे झाले, 7 वर्षापर्यंत लीला केल्या, बाळाचा पाळणा गायला. पहिल्या दिवशी जन्मिले बाळ, पडला उजेड, टाळी टाळी करतो भक्ताचा. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरी अंग, जशी आरशात वेड्या गवळणी नारी कामिनी, जो बाळा जो जो रे हो पटपट घ्यायचे. पाळणा गायला. भगवान मोठे झाले, 7 वर्षाचे झाले. गरिबांचं दारिद्र्य पाहिलं, शेतकरी गरीब पाहिले, स्त्रिया घाबरणाऱ्या पाहिल्या, कपाळ पांढरं पाहिलं, नवरा मेल्यावर जिवंत जाळतात पाहिलं. कृष्णाच्या डोळ्यात अश्रूंचा पाऊस बरसला, केळीच्या पानासारखा कन्हैया थरारला. आणि आईला विचारला, आई तुझ्या अंगावर 2000 रुपयाचं लुगडं आहे आणि गावातल्या गवळणी गरीब काय? यशोदा म्हटली, लहान मुलांनी एवढे प्रश्न विचारायचे नसतात, पण लहान मुलाला 7व्या वर्षी गरिबांचा विकास करण्याचा एक विचार ज्याच्या मनात निर्माण आला 7व्या वर्षी, तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि मग त्याने तरुणांना संघटित केलं आणि मग त्यांचा गायागुरांचा धंदा होता. तो म्हटला, आय डोंट लाईक युअर गॉड, आय डोंट लाईक युअर रिलिजन. मग मी धर्म निर्माण करणारे कोणता? जगाच्या सुखाचा. आणि
इंद्राच्या देवांच्या जत्रा बंद करा, नाच तमाशे बंद करा, पैसे वाचवा आणि गोवर्धनावर एक सुद्धा झाड नाही त्या झाडांवर तुम्ही तो खर्च करा आणि गोवर्धनाची वृक्षारोपणानं पूजा करा. आणि काय करा? गाई गुरांनी भरवा वाडा, गाई गुरांनी भरवा वाडा, गाई गुरांनी भरवा वाडा, गाई गुरांनी भरवा वाडा. दह्या दुधाच्या पंक्ती वाडा ग साजने बाई, दह्या दुधाच्या पंक्ती वाडा ग साजने बाई. आणि मग गोवर्धनाची पूजा झाली, वृक्षारोपण झालं, गोकुळ श्रीमंत झालं. आणि मग दुपार झाली, पोरांना भूक लागली. पोरं म्हणाले, कृष्णा तुझं कीर्तन चांगलं आहे, सूर पण चांगलं आहे बाबळे महाराज तुमचा, पण आता किती बॉम्बलाता, आता तुमचं बॉम्बलनं बंद करा. भूक लागली ना, खांदी बहार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, खडकी सोडियल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. शिदोऱ्या म्हणजे भाकरी नाही ग, शिदोऱ्या म्हणजे सद्विचार. कोणाच्या मनात काय विचार होता? दया होती, कोणाच्याकडे क्षमा होती, कोणाकडे शांती होती, कोणाकडे प्रेम होतं, कोणाकडे क्षमा होती. क्षमा करायला शिकाल तर जावा जावा एकत्र नांदायला, आहे की नाही? एखादी चुकली तरी तिला क्षमा करावी. घरामध्ये शांततेनं. लोक म्हणतात बाम नका जायचं आहे आणि काय नारायण नागबली करायचं आहे आणि गळ्यातलं डोरलं मोडलं बाई आणि 25 तोळ्याचा नाग बामनाच्या मड्यावर घातला बाई त्र्यंबकला नेऊन. अरे असे नारायण नागबली करून आणि भटुड्यांच्या मड्यावर सोन्याचे नाग देऊन जर समाज सुखी झाला असता. म्हणून आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जावं लागतं का देवाकडे जाता? मोठ्याने बोला. डॉक्टरकडे. मग मुलाला डॉक्टर बनवा. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाड बाळाला, शाळेत जाईन बाळ डॉक्टर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाहिन. काय बायांनो, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. बरोबर आहे. आणि अशा प्रकारचा हा विचार. दुपार झाली, पोरं म्हणाली कृष्णा आता खेळ मोडून टाक. आणि मग भगवंत म्हणाले दुपार झालेली आहे. मग सगळे विचार गोळा केले. कळलं ना आता कोणता विचार? तो सन्मानतेचा विचार, समानतेचा विचार, बंधुत्वाचा विचार, न्यायाचा विचार, शील, प्रज्ञा, करुणा, नाही का? आम्ही भारताचे लोक, मला असा धर्म आवडतो की ज्या धर्मामध्ये न्याय आहे, जगाला न्याय आहे, शांती आहे, समता आहे आणि बंधुता आहे. असा बंधुत्वाचा काला निर्माण करणारा 7000 वर्षापूर्वीचा श्रीकृष्ण कन्हैया तो विचार ज्ञानोबराय तुकोबरांनी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या रूपाने आणला. आणि म्हणून आज एवढे लोक आपण म्हाळुंग्यामध्ये एकत्र येऊ शकतो. नाही तर हिंसा व्हायला वेळ लागला नसता. याचा मोठा बंगला पाहिल्यावर ज्याला बंगला नाही त्याने मर्डर केली असती, त्या बंगल्यात घुसला असता. पण हा न्यायशीलतेचा, समतेचा आणि बंधुत्वाचा काला तुम्ही दरवर्षी करता. आज मला बोलवलं गंभीर महाराजांच्यामुळे. तुम्ही सगळे थोर श्रीमंत लोक, तुमचं दर्शन झालं. तुमच्यामधली श्रीमंती आणि साधेपणा पाहून मी आता जिथे जिथे जाईन लोकांना तुमचं गुणगान गाईन. आहे की नाही? एकदा म्हाळुंग्याला या जाऊन आणि तिथल्या कशा बाया गाणं गात्यात या पाहून. मला आनंद झाला. मला सूर आवडतो. तुमच्याजवळ सगळ्यांजवळ सूर आहे आणि सुरामध्ये आपलं भजन झालं. त्या भजनामध्ये मी जे प्रबोधन केलं, आता शेवटचं एक प्रबोधन आहे 1 मिनिटाचं फक्त. शिकायला लाजू नको ग, येड्यावानी वागू नको ग, आडानी राहून बाई ग. आता तुमच्या नुसत्या सोन्याच्या डोरल्या आणि बिन शिकलेली पोरं तुमच्या गळ्याला फाशी देतील दारू पिऊन. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा.
मुली झाल्यावर नाराज होऊ नका. वा यशोदा कशी निर्माण होईल, देवकी कशी निर्माण होईल, कृष्ण कसा पैदा होईल, जिजामाता नसेल तर शिवाजी राजा कसा, अहिल्याबाई कशी होईल, सावित्रीबाई फुल्या कशा होतील, फातिमा शेख कशी निर्माण होईल. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा. स्वागत करा ग मुलीच्या जन्माचं, सार्थक होईल भारत भूमीचं. मुलीलाच मुलगा मानवनी द्या शिक्षण परोपरीनी, आणि मुलींना प्रांत कलेक्टर अधिकारी बनवा माझ्या बहिणींनो. आणि मुलींचा सासुरवास कमी करायचा असेल तर आय वॉन्ट युअर एज्युकेशन, तुमच्या पढाईची मी चाहत करतो. आणि दुसरी गोष्ट आता एकच सांगतो, जर लाठ्या काठ्या तरवारी खेळणारी पोरं जर नष्ट करायची असतील, म्हणजे मारायचं नाही, उद्याच्या पिढ्या लाठ्या काठ्या खेळणाऱ्या नको, तर त्या शिकलेल्या पाहिजेत, डॉक्टर प्रांत कलेक्टर पाहिजेत. त्यासाठी धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग, एवढा विचार डोक्यात साठवा. आपल्या बाळाला शाळेत पाठवा, 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 आपल्या बाळाला शाळेत पाठवा. आपल्या बाळाला, मी प्लेन म्हणतो प्लेन, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, कथा कथा आपल्या म्हणायचं. बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, साईबावानी नटतोया. धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग, एवढा विचार डोक्यात साठवा ग सईबाई, हे राधाबाई. आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. मला यावर्षी 4 महिन्यापूर्वी सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते राजकीय काय बोलतात त्याला, शासकीय पुरस्कार भेटला 1 लाख रुपयाचा. नंतर त्याच्याहीपेक्षा मला आवडला तो शरदचंद्रजी पवारांनी गाथा परिवाराच्या वतीने मला देहूमध्ये शरदचंद्रजी पवारांनी स्वतःच्या हाताने उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून मला 1 लाखाचा दुसरा पुरस्कार मिळाला. नंतर सुळेताईंनी सुप्रियाताईंनी एक आळंदीला कार्यक्रम घडवला, तिथे 1 लाखाचा पुरस्कार भेटला. पण त्याहीपेक्षा मला आज सोमनाथ दादा तुम्ही आणि आबा तुम्ही आणि तुमचा हा म्हाळुंग्याचा सगळा परिवार भेटून आज खरे तुम्ही माझे सोयरे झाले. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, आठवीती पाय विठोबाचे. वि म्हणजे विवेक आणि ठोबा म्हणजे उभा, ठोबा म्हणजे केंद्र. असं विवेकाचं केंद्र असलेलं हे श्रीमंत आणि साधं म्हाळुंगे गाव आहे. या म्हाळुंगे गावाच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत करतो. आणि झालेली सेवा माझी पांडुरंगाच्या भैरवनाथाचं मंदिर आहे ना इथे, भैरवनाथ महाराज, भैरवनाथ महाराज. ए बायांनो, हा जो बॉक्स आहे ना बॉक्स, त्याच्या पुढच्या जणींना नाही म्हणायचं बरं का. आता त्यात ती लाल पोरगी उभी राहिली का, तिच्या मागच्या सगळ्या जणी हा, पुढच्या नया. भैरवनाथ महाराज, भैरवनाथ महाराज. जेवायला आले आज सख्य, जोर लावा की. भैरवनाथ महाराज,
भैरवनाथ महाराज. वा वा. लई दिसाचा म्हातारा सखे ग, लई दिसाचा म्हातारा. सगळ्या कार्तिकाच्या महिन्यात, कार्तिकाच्या महिन्यात याची भरती जतरा सखे ग, याची भरती जतरा. असं कळलं ना. भैरवनाथ महाराज, भैरवनाथ महाराज. लई दिसाचा सांगती, लई दिसाचा सांगती. पाडाळ्याच्या माळुंग्यात सखे ग, पाडाळ्यांच्या माळुंग्यात. माझी बाळक नांदती, माझी बाळक नांदती. असं सरळ दळान, असं सरळ दळान. जीव लावा, जीव लावा. माझा उरला आठवा, माझा उरला आठवा. आपली पोरपोरी, आपली आपली पोरपोरी. तुम्ही म्हशीक पाठ नाही ना, तुम्ही शाळेत पाठवा सखे ग, तुम्ही शाळेत पाठवा. हा सामाजिक विचाराचा आणि विकासाच्या प्रभारधारा जे प्रथम घेतील त्यांनी. तुम्ही व्हारे दोईकडे, मुख पसरवणीकडे वाहती त्या विचारांच्या धारा. घ्या रे दोईच्या कोपरा, तुका म्हणे हाती टोका. आणि का उणे नेदी लोका, विठोबार घुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. मावळ मुळशीचं भूषण, संपूर्ण माळुंगावाचे बाचे, हरिभक्त परायण आरू महाराज येवले आणि पांडुरंग महाराज आथीर. येवले महाराज की. आवाज लय बारीक आला हो. येवले महाराज की. यावले, येवले, यावले आणि गावले. ही आमची जुंदरी भाषा आहे बरं का. वले वले. एवढ्या मोठ्या कलाकारांनी मला मदत केल्याबद्दल मी त्यांना खूप टाळ्यांच्या गजरात धन्यवाद देतो. नाव घ्या. हे का बंद करतो रे. कीर्तनकार होऊ नाही तर नाही हो, पण तिसऱ्या देख न दिसते की नाही बघा.
म्हणे हाती ठोगा तुका म्हणे हाती ठोगा म्हणे हाची टोका तुका म्हणे हाची टोका तुका म्हणे हाती ठोका तुका म्हणे हाती ठोका म्हणे हाची टोका तुका म्हणे हाची टोका आदि कौने नादले का लोका लोका आदि कौने दिलो का तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे अधिक उने ने दिलो का अधिक उने ने दिलो का तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे हा मुख पसरोनी गडे आ मुख प्रवीण आहे, प्रवीण. पसरोनी गडे हा दादा दादा अधिक उने ने दिले खा बळा वाढव थोडा आवाज द्या आवाज अधिक उने हा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोली गडे तुमचा आवाज खूप गोड आहे तुम्ही जरा विस्तार करा आ लय गोड वाटतं ऐकायला वा वा मुख पसरो निगडे आ मुख पसरोनी गडे गडे मुख मुख पसरोनी गडे वा 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 गंभीर महाराज क्या बात मुख पसरोनी गडे गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे
मुख पसरोनी गडे हा 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 मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी मुख पसरोनी मुख पसरोनी गडे मुख पसरोनी मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे शिकना आहे शिकना पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे
मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे दा 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 मुख पसरोनी गडे मुख पसरोनी कडे मुख मुख पसरोनी गडे बघा कसा आहे गावाला मुलगा तुमचा श्रीमंत आणि साधेपणा वा वा मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे आ
कोकिळा आहे कोकिळा. आठवती त्या धुंद राती तव मिलनाच्या लाला तव मिलनाच्या लाला तुझ्या कीर्तने तुझ्या हे भाऊ तुझ्या कीर्तने तुझ्या कीर्तने भाव समाधी मिळाली होती जीवाला नाते आपुले युगायुगांचे. सोमनाथ दादा आबा विसरू नका रे मला, मी देव फाट्यावर राहतोय. झालं माझं काहीतरी या बरं सगळे. नाते आपुले युगायुगांचे जडले रे साजना तुझ विना दिवस जातो सुना तुझ विना दिवस जातो सुना तुझ विना दिवस जातो सुना. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंगे लांब विले दुरी होतो तिघांचे विवरी तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निगडे वारे दोही जाको बरा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निगडे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निगडे आवा हाती त्या धारा वारे दोही जाको बरा वारे दोही कडे हा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निगडे. लवकर तुम्ही वारे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निगडे तुम्ही वारे दोही कडे का म्हणे तू का म्हणे तू का म्हणे हा निठोका लवकर का म्हणे हो 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 वा वा फिरा फिरा जोरात. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा
राधा कृष्ण राधा 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 कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा कृष्ण हो वाहती त्या धारा वाहती त्या धारात वाहती त्या धारा तुका म्हणे हाती ठोगा हरी कवने ने दिलोगा दिगवने ने दिलोगा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे विठ्ठल जय घंटी धरला कृष्ण म्हणे घंटी धरला कृष्ण म्हणे अवघा जन्मे आला वाटवे कामे गावे गाज आगोली आब्रह्मादि गाव तमलोगा दागो काला वाटोळे कामे गावे का म्हणे ओ मंडळी आम्ही बळी काला वाटोळे कामे गावे जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले पुरे वेडे वापुडे महाराज महाराज नाही उच्चारिला कारण राजमा पराध महाराज